जबाबदारी त्याचीच आहे. समोरच्या 18व्या वाढदिवसाला यायला निघाले होते त्याचे आई बाबा आणि तुझे बाबा. काय एवढं सोनं लागलं होतं त्याच्या वाढदिवसाला? घराण्याच्या वारसाचा वाढदिवस म्हणून रात्रीचे यायला निघाले प्रवास करून. काय गरज होती? झाला ना ऍक्सिडेंट, गेले सगळे एका झटक्यात. तुझे बाबा, मोठा भाऊ म्हणजे त्यांच्यासाठी देवच जणू. मोठा भाऊ निघाला पाठोपाठ हेही निघाले. आणि ते असते ना तर आज मीही राजाची राणी म्हणून जगले असते. माझ्या नशिबात कायमची समरची हुकुमशाही झेलणं आलं. तेव्हाच ठरवलं मी, तुम्हीही राजवाडे आहात, तुम्हीही वारसा त्या घराण्याचे. मान्य आहे मला, समरने हा बिझनेस वाढवलाय, पण म्हणून काय सतत त्याची आपण जी हुजुरी करायची, सतत त्याच्या समोर मुजरा करायचा का? ही वेळ त्याच्यामुळे झाली ना आपल्यावर. मग त्याचा परिणाम त्याला भोगायलाच हवा. देव एकाला सगळं देणार आणि दुसऱ्याला काहीच नाही, असं नाही होऊ शकत. माझी काहीही चूक नसताना माझं सर्वस्व केलं. माझं किती मोठं नुकसान झालं. मग त्याला याची शिक्षा भोगायलाच हवी. समरला बिझनेस मिळाला, अधिकार मिळाला, नाव मिळालं. मग ही गिल्ट सुद्धा त्याच्या मनात सतत राहिली पाहिजे. त्याच्यामुळेच तो ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळेच माझी मुलं पोरकी झाली. ही अपराधीपणाची भावना गेली 30 वर्ष मी सतत त्याच्या मनात जिवंत ठेवली आहे. आणि ती भावनाच माझा हुकमी एक काय. त्याची ती कळ दाबली ना की माझ्या स्वप्नाचं दार उघडतं. म्हणूनच मी इतकी वर्ष समरचं लग्न होऊ देत नव्हते. अधिराने जर हट्ट धरला नसता ना तर समरला आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं लागलं असतं. कुठची पोरच वैरी निघाली, तिच्यामुळे समरचं लग्न झालं. पण मीही काही बोळ्याने दूध प्यायले नाही. मी अधिराचं आणि रोहनचं लग्न टिकूच देणार नाही. आणि त्यामुळे समरचं लग्न मोडणार. आणि तुमच्या पिढीत लग्नाला किती महत्व आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आपली डॉल काय, लग्न मोडलं तर 4 दिवस रडेल, मग करेल दुसऱ्याशी लग्न. पण समर. आजी, एक सांगू का? म्हणजे मला तुमच्या मनातली आमच्याबद्दलची काळजी कळते, पण तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. अगं पण मला कळतंय ना की तुझ्यातलं आणि पिंट्यामधलं अंतर अजून दूर नाही झालं. म्हणजे नवरा बायको सारखा संवाद तुमच्या दोघांच्यात नाहीये. पण ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं नाही म्हणत. पिंट्या जबाबदार. पण मी नाही त्यांना सोडून जाते. मी त्यांची साथ नाही सोडणार, खरंच सांगते. म्हणजे अगदीच आयडियल वगैरे असं नातं नाही आहे आमचं. प्रेम सुद्धा नाही आहे अजून आमच्यात. तुमचा नातू तर थोडा रागरागच करतो माझा, माहितीये मला. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आता ऍक्सिडेंट झाला ना जेव्हा, तेव्हा त्यांच्या नजरेत मी माझ्यासाठी काळजी पाहिली याची. म्हणजे नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून ते आहेत माझ्या बरोबर, अगदी माझ्या अडचणीमध्ये सुद्धा. हे बघ, ही साडी आवडली का बघ तुला? अच्चू, तू साड्यांचं ऑनलाईन शॉपिंग करायला लागलीस? अगं त्याच्यात काय बिघडलं? अगं म्हणजे घेतली नाही अजून, पण तुझ्यासाठी घ्यायचा विचार आहे माझा. हे बघ, ही आहे ना, ही काळ्या रंगाची. माझ्यासाठी काळी साडी का? अगं असं काय, म्हणजे लग्नानंतरचा हा पहिला संक्रांत सण आहे ना तुझा. मग ही संक्रांत आपण खूप छान साजरी करूया. आणि बघ, तुझ्या सासरच्यांची पण बोल तू. संक्रांत म्हणजे काय ग, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ते रुसवे फुगवे विसरायचे आणि सगळ्यांची अगदी गोड बोलायचं, कळलं? आय डोंट केअर अज्जू. मला संक्रांत सेलिब्रेटच नाही करायचे. अगं अगं काय अगं अज्जू, यू नो एव्हरीथिंग ना, तुला माहितीये सगळं. थँक्स टू रोहनच्या आई, त्यांच्यामुळे ना मला काहीही सेलिब्रेट करायची इच्छाच संपून गेली.
ज्या लोकांना स्वीटचा एस पण माहिती नाही त्या लोकांची मी काय गोड बोलू सांग ना. अधिरा असं नाही म्हणायचं. सासूबाई आहेत त्या तुझ्या. एक्झॅक्टली मी तेच म्हणतेय. सासूबाई आहेत ना, त्या हॉस्टेलच्या मेट्रन तर नाही आहेत ना. आणि मी काय कॉलेजमधली कुठली मुलगी नाही. ओके, मी त्यांच्या मुलाशी लग्न केलंय. आजू लग्न केलंय ना. अगं रूल्स आणि रेग्युलेशन त्यांचं घर चालतं. का आजू लग्नानंतर मजा करायची असते ना. आणि आमचं तर आत्ताच लग्न झालंय, थोडी तरी मजा करू दे ना. पण त्यांना मजेची ॲलर्जी. काय झालं? काय नाही ग, हिची ना ती नेहमीची चिडचिड चालू आहे बस. अधिरा तुला माहिती आहे ना, तू माझ्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकतेस. मी जज नाही करणार आहे तुला. आय नो नंदुताई, बट आय एम सॉरी. नो ऑफेन्स, बट हे बघ, जस्ट बिकॉज ही माझी पहिली संक्रांत आहे म्हणून त्या घरात झालेला माझा अपमान आणि ती सगळी भांडणं विसरून मी त्या घरात परत नाही जाऊ शकत. इट्स ओके, नको जाऊस. तुला कोणीही फोर्स करणार नाहीये. आणि मुळात आपल्याला कुठे राहायचंय याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ठीक आहे? ठीक आहे. मला कळतंय तुला अजून वेळ हवाय तुझा आणि तू तो अगदीच घेऊ शकतेस. आपण एक काम करूया का, इथे आपण दोघी एकत्र संक्रांत साजरी करूया. रोहनच्या शिवायच ना, बिकॉज आय नो रोहन काही येणार नाहीये. रोहन येईल, इथे येईल तो. नंदुताई तू नाही येणार. मी सांगते ना तुला, तो नक्की येणार. आय प्रॉमिस. नंदुताई नाही येणार तू. अगं ओके फाईन,